भांडवाड भांडे घेऊन मांडीवर झोपली ऐसा लगता डुकर आहे मेरा भावा बहिणीनो वो क्या आहे ना कसं आहे? झंपर शिव्या शिव्या मशीनवर बस्या बस्या निमार्दा आणि शिव्या. आता आहे ना असला सुज्या निमार्दा जंपर शिव्या लाईट निमार्दा नाही थोडाच राहिलाय शिव्यायला होय ना हा लय दुखरे म्हणलं ही ढबरी आणि वो मेरे को सारखीच बोल रही है दुख रहे पण दुख रहे नाही मेरा भी चोराय. दुख रहा है चोळणार नाही ती मला माहित आहे लय चाबरी नाही तिला चोळायला लागली बरं का मी दुपारी चुळली म्हणलं जाऊ द्या मरू द्या चोळायला लागली मी तर आयु असं आयु तसं आणि लई दुखावती म्हणलं पड मग तिकडे तशीच आणि जे तुम्हाला सांगते ती शिरा गाठाळ्याची दाखवायची लागली मला गा गा दिवस मावळावला पारते किती सुजलंय ही दिसतंय का फुगलंय होका ओके ओके झुपुरड्याला त्याला ही तो किती लाव चल एसर होक कसलं झालंय होक किती लाव होक अयो काय करू देवा पांडुरंगा एवढं नको सारखं माझ्यापाशी माझं बी दुखतंय या नाही तुझ्या आहे ना तू एक साईडला आणि मी एक साईडला झोपावं लागेल आणि पाणी नाही अजून ढेबरे वाट बघत पिठच बसलाय नाही. मेरा बहात्तर नाही. शिजवांता माहित आहे त्याच तर भाऊ बहिणीनं आज मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार आहे असं मला वाटतं कारण की- योगीने उपा धरलाय नाही संध्याकाळी. बाबा उपास नाही व धरला मी पण मला कमेंट आली होती की मार्गशीर महिन्यातला पूजा केली का म्हणून तर मार्गशीर मधल्या गुरुवार धरतच नाही बरं का त्यामुळे पूजा मी पण बी नाही नाही केली. धरला अजूनपर्यंत मी पण अजूनपर्यंत बी नाही धरला. उकळे वाजी वार कसली सुजली बाई अयो काय करू होकळे केवढं टिंकुड आलंय बाबा आपण तू का पायावर येऊन बसली असेल पाय मोडायला लागलं माझं सर ए उठ. हा. माझा पाय तर इतकं मला ती काय तर काट ते काय भाऊ बहिणींनो फोन आला होता अपूर्वाच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आज तर माझ्याकडून तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बरं का आता तिचं नाव काय आहे ही पण मला माहित नाही काय नाव आहे का तिचं हा प्रियांका नाव आहे वाटतं तर अपूर्वाला येत आहे बोलावणं बर्थडेचं म्हणजे आता मैत्रिणी ह्याच्या म्हणलं शाळेत काहीतरी त्यांचं प्लॅनिंग झालेलं असेल तर ती यायची होती तिला बर्थडेला न्यायला म्हणजे ती यायची होती म्हणजे तिच्या घरच्यांना लावणार होती कोणाला वडिलाला किंवा कोणाला लावणार असेल आणि बर्थडे झाल्यानंतर परत आणून सोडणार होती पण आता कसं आहे माहिती का शाळो दिवस आहे रात्रीचं लय अंधार झालेला आहे त्यामुळे म्हणलं कशाला त्यामुळे पूनम ताई बी नको म्हणली माझं पण म्हणणं होतं की नको आता कसं दिवस नाही लय अंधार पडलेला आहे कसला अंधार झालेला आहे त्यामुळं लावलं नाही अपूर्वाला म्हणलं अजून एकदा विश करतेला पण चाललंय इकडे पुरींचं काय शाळेचं काहीतरी बनवते हो का हिनं घेतल्या ते वाटे भरून शाबू तांदूळ चिटकवत बसली ते फ्यूकल ना काहीतरी प्रयोग आहे तिचा किती करायचंय पिले आपण असून अजून असल्या काटे एवढंच आता ते हाय असं राहील का निसतोपर्यंत बरं नाही राहणार ते कलर न चिटकावले ना तू हा कसं चिटकावले डिंक फ्यू किकन राहिला असतं तिकून अपूर्वा निघाले होते आवरून अपूर्वा निघाले होते म्हणजे आवरलं होतं म्हणजे की फोन आला की निघाले होय आपे बड्ड्याला मैत्रिणीच्या हा जायचं होतं पण आता उशीर झालाय उशीर झालाय मग म्हणलं कशाला उगाच आणि ती निघाली हो का ही काय ही निघाली होती हो का ही पोरगी ही बारकी पोरगी आहे का ही बारकी काय म्हणली होती तुला बी म्हणली होती वय म्हणून तू निघाली होती वय अगा गा 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 आम्हाला बोलायला असतं तर आम्ही आलो असतो की ग काय का नाही भावा बहिणींना गेलो असतो का नाही नतू नतू मला नतू नतू मला मला नतू होय पिले काय बोलती तेच कळणार ग मला अगं नको म्हणलं मला मग नतू म्हणलं ना मी
अगं शिवणे ग माझ्या शिवणे ग माय शिवणे न मायरे आणि मायरे शिवणे. तर अयो 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 3 जागेवर पाल म्हणायला लागली बाय. तर तुम्हाला सांगते राजा तर बायकोला घेऊन आलेला आहे, लेकराला बी घेऊन आलेला आहे, लिकेला बी घेऊन आलेला आहे. ते लय दिवस झालं तुम्हाला सांगते. मला असं वाटतं की पूनमताईने एकदा व्हिडिओ कॉल केला तेव्हा बोलली होती मी, परत काही बोलली नव्हती. तर आज व्हिडिओ कॉल आला होता आवड्याचा. तर आवड्याच्या व्हिडिओ कॉलच्या मोबाईलवर तुम्हाला सांगते आम्हा दोघी बहिणीनं बोललं लेकराला. लय हुकार देत या आणि लय उसळ्या घेताय काय बाय. आजीला तर गे आजी तर काय खेळावती गा गा. माझा नानिया माझाचा निया माझ हरण माझं पिलू आणि काय कुठे काय कुठून चाललंय हे जम्पर शिवायचा. जम्पर शिवणे का चल रहा है उसका. किती राहिलाय अजून. दुखताय तरी शिवते तिला म्हणते की अगं राहू दे. मी शिवला असता बरं का, त्यात काही हे नाही. पण ही जी आहे तुम्हाला सांगते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि त्यात जर दोरा बिरा जर लागला तर हिथं तिथं नाही ते नीट करायला. कुठं ग श्रीगोंद्याला का नगरला ग कुठं न्यावी लागते. श्रीगोंद्याला डायरेक्ट. ती पण गेल्या बऱ्याच नीट करायला टाकले तर लवकर भेटत नव्हते आहे का नाही. शिवाय चाललाय तुम्हाला सांगते. हे बारक्या लेकराला खेळवायला लागली का नाही ती तर लय खेळावं. काय करायचं. हाय बरं हाय. ती मला म्हणते माझं दुखतंय, मी तिला म्हणते माझं दुखतंय. कुणाला सांगायचं. सांगून काय सरणार आहे का. सरणारच नाही ना. मला तर एक दुखणं नाही. हे वायले असं श्वास घ्यायचं म्हणलं तर हिथं दुखतंय हिथं दुखतंय. तरी सकाळी इनो आणायला होता, इनो पिली. वायलेच ते ही कशाचं फंगलाचं इन्फेक्शन ही असं असं होऊन बसलंय हो काही. तर असं नुसतं हे झालंय. असं कुठे गेलं रे हे असं झालंय. तर तुम्हाला सांगते त्यात असं काटा टोचल्यावर कसं होतं नुसतं दुखतं कसं दुखतंय काय सांगायचं आहे बरं. ती जिरो सारखाच फिरत असतो काय ग असा गोल 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 गोल. पुरी बसले त्या बाहेर पुरींचं चाललंय ती परियोग का काहीतरी बनवायचं चाललंय बाहेर न्यायची शाळेत करून काय पियाला. बारक्या लेकराला खेळवायला लागलं की त्याला खेळवायला लागलं की असं टाकतेच ना बघतंय टाकतेच ना बघतंय. तेवढंच आपल्या आईला पण हे झालं तुम्हाला सांगते. मन बारक्या लेकरू असल्यानंतर ना मन कसं असं करून होऊन जातं का दिवस गेलेला तर कळत नाही. त्यात आईनं आव्यानं हे आणलं का नाही पोरं काय मायरे म्हणते कशाला आमचं बाळ कशाला घेतलं म्हणते. आमचं बाळ कशाला घेतलं कारण की मायरो लहान असल्यामुळे तिला जास्त हात लावू देत नाहीत ना लेकराला. मग ती कसं अशी गाल म्हणजे बारक्या लेकराचं कसं असतं जरा सावधगिरीनं राहिल्यावर कधी बी चांगलंच असतं. मग तिला जास्त हात हे लावू नाही करा तिला लेकराला. मग ती काय म्हणते माहितीये का आमचंच बाळ आहे मग कशाला बाळ घेतलंय तुम्ही नका बाळ घेऊ दे आमचं बाळ अशी म्हणते. मायरे म्हणजे मायरेच आहे. कशा हे आहे काय माटगळा तेवढाच अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे ना. नाही लय शिवायचं पडले पण मी शिवाना बाया लागले येडं घालायला. मग बाया एकदा येडं घालायला लागल्या म्हणजे त्यांना दम निघत नाही. मग सांगितलेला टाइम असेल ना ह्या टायमाला
हा काय त्रास स्वतः मग काय म्हणायचं बिचारा तरी माघारी लावा